जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा मेसेज आहे। आज आपण पाहणार आहोत पुढील 2 दिवस राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात हवामान विभागाने आणि पंजाबराव डॉग यांनी पावसाची शक्यता वर्तवली आहे। पण त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण सर्वात आधी आपल्या या चॅनलवर हवामान अपडेट आणि सविस्तर बातम्या देत असतो। तर पाहूया आता कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे। कोकण भागात पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, रत्नागिरी आणि रायगड या सर्व जिल्ह्यांमध्ये 1 आणि 2 तारखेला जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तसेच पुढे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, धाराशिव, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पुढे विदर्भात वाशिम, वर्धा, यवतमाळ, भंडारा, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, अमरावती आणि अकोला या काही जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ राहून जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे। पुढे पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पुढे खानदेश भागात जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यात देखील मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे। आणि संपूर्ण राज्याचा विचार केला तर कोकण आणि विदर्भ तसेच खानदेश भाग हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे। कोकण आणि विदर्भात मागील 2 दिवस जसा पाऊस चालू होता तसाच पाऊस पुढील 2 दिवस देखील भाग बदलत पडणार आहे, हा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे। आणि तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहता मात्र आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्याच्यामुळेच तुम्हाला पुढील हवामान अंदाज काय वर्तवला आहे ते पाहायला मिळत नाही। त्याच्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता ते देखील कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडला का ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।